हाय हॅलो, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी भेंडी आपण बनवणार आहे. 2 मिनिटात होणारी ही भेंडी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकायचा. थोडीशीच भेंडी आहे, यासाठी आपण थोडंसं तेल वापरणार आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं आहे ना लाल तिखट टाकायचं. तुमच्याकडं हिरवी मिरची अवेलेबल असेल तर तुम्ही ती ॲड करू शकता. माझ्याकडं नव्हती त्यामुळे मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. आता भेंडी पूर्ण टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी भेंडी परतून झाल्याच्या नंतर आहे ना त्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा. 1-1.5 मिनिटं आपण हे वाफ काढून घेऊया. आता 1 मिनिट झालेला आहे. बघूया आपली भेंडी आहे ना छानपैकी चिकटलेली पण नाही आहे, व्यवस्थित अशी मोकळी झालेली आहे. तर अजून 1 मिनिट आपल्याला लागणार आहे. तर परत झाकण ठेवलेलं होतं आपण. आता परत झाकण काढून बघूया. आता ह्या छानपैकी शिजलेली आहे. हे बघा, तेल पण एकदम कमी वापरलेलं आहे. आपण थोडीशीच भेंडी बनवली यासाठी, तर जास्त तेल वापरू नका. जेवढी तुमची भाजी असेल त्याच क्वांटिटीनुसार तेल वापरायचं. आता भेंडी एकदम तयार झालेली आहे. इकडे मी आहे ना एक भाकरी पण करून घेतलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान अशी मोठी भाकरी बनवलेली आहे आणि भाकरी पण छान टम्म फुगलेली आहे. तर भेंडीची भाजी आणि भाकरी मस्त कॉम्बिनेशन आहे. तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता, पण भाकरीसोबत खूप छान लागते. तर आपली भेंडीची भाजी आणि भाकरी तयार आहे. त्यासोबत थोडंसं लोणचं घेतलेलं आहे मी. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी साध्या सिंपल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.